आवडता आणि लोकप्रिय खेळ आहे. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. षटक क्रमांक पहिला अनिल गोरे गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ऑफ द विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळला आणि त्यानंतर मात्र फलंदाजाने केवळ या ठिकाणी डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती डॉट येतोय त्यानंतर आलेली विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हॉट ऑन अ फॅन्टास्टिक फंडाबलर डिलिव्हरी. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज. या ठिकाणी ऑफस्टच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 30 मध्ये फील्ड केला गेला. जर क्विकनेस मैदानावरती पाहायला मिळाला असता या ठिकाणी काम तमाम झालं असतं. आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जरूर पाहिली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये आहे. त्यानंतर आपण शॉर्ट कव्हर पॉइंट पाहतोय. त्यानंतर मिड ऑफ क्षेत्ररक्षक पाहतोय, मिड ऑन पाहतोय आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग देखील तैनात केला. विकेट किपर देखील पाहायला मिळतोय. त्यानंतर एक स्लिप देखील ठेवण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत चेंडू जर पाहिले तर 4 चेंडूंवरती आलेली पहिली धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेल्या. षटक क्रमांक पहिला अनिल गोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर. लाभ करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट स्क्वेअर लागला. डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, फील्ड करेल तोपर्यंत फॅन्टास्टिक रनिंग बिटवीन द विकेट्स. क्या बात आहे. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाहिला विराट कोहली, त्यानंतर केदार जाधव, द मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर ऑफ द इंडियन टीम म्हणजेच महेंद्रसिंग धोनी. अगदी विकेट कीपर आणि त्याबरोबरने जर आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट्स याच्यामध्ये धोनीचा कोणी हात धरणार नाही. अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं या 2 धावा धाव फलकावरती पूर्ण केल्या गेल्यात. लाभ करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला. यासाठी फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. PPL 2020 सेकंड विकेट डाउन. कमांड इज बजा. डीजे मास्टर आपण पाहतोय एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. तू चल और मैं आया अशा पद्धतीने आपण विकेट पाहतोय. आतापर्यंत धावफलकावरती आणलेल्या धावा जर आपण पाहिल्या तर 3 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिला या ठिकाणी संपलंय. 2 षटकांचा पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल गोरे यांनी केलेली ती गोलंदाजी व्हॉट ऑन अ अमेझिंग स्पेल. पहिल्या षटकामध्ये काय तारतम्य बाळगलंय. पहिल्या षटकामध्ये केलेली अनुशासित गोलंदाजी, त्याबरोबरने फलंदाजांना न दिलेला रूम आणि काय कंट्रोल आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला अनिल गोरेच्या माध्यमातून. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय श्रेयस ठाकूर मैदानावरती पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय सलामीची जोडी आली होती. फलंदाज दोन्ही बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर जरूर स्वराज वाळंज आणि राज पाटील ही जोडी मैदानावरती आहे. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच राज पाटील. नाव स्ट्राईकिंग वरती स्वराज वाळंज, गोलंदाजच्या मोर्चावरती श्रेयस. पहिला चेंडू आपण पाहतोय ब्लॉक हॉल लाईनचा चेंडू. या चेंडू वरती लॉक करण्याचा प्रयत्न. बेग अपेल मैदानावरती आपण पाहतो. इट्स अ लाऊड अपेल. अपेल मध्ये जर आपण पाहिलं तर उत्साह जास्ती पाहायला मिळतोय. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल कमी पाहायला मिळाली. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण ऑफिशियल पंच पाहतोय विनायक वारगे यांना आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. उपपंचांच्या भूमिकेमध्ये आपण पंच पाहतोय गीतेश जिकुदे. पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. सफल झाला होता. क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केला. 38च्या बाहेर मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर जरूर मिड ऑन रिजनला पाहायला मिळतोय. त्यानंतर क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळताना एक क्षेत्ररक्षक आपण वाईडिश लॉंग ऑन रिजनला पाहतोय. डीप मिड विकेट तैनात. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर आपण डायऱ्यामध्ये पाहिला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं वन्स अगेन राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र ऍज पर लॉ नंबर 22 च्या पद्धतीने आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 चा अवलंब केला गेला. यासाठी वाईट डिलिव्हरी. आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 नियम बदललेत. 1 ऑक्टोबर नंतर या नियमांमध्ये बदलाव झाला आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये वाईट संदर्भात देखील एक नियम पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण स्टंप पासून अंतर घेऊन वाईट मोजतो आणि त्यानंतर तो वाईट दिला जातो, पण काही खेळाडू त्या क्रीजचा चांगला वापर करतात, बॉपी बॉक्सचा चांगला वापर करतात.
या ठिकाणी लॉक केला, चेंडू येतोय वाईड स्लॉंग ऑन सीमा रेषा पार. पीपीएल प्रीमियर लीग पहिला षटकार. कम ऑन डीजे. स्लॉट मध्ये चेंडू दिला, त्याला लॉफ्ट केला. वन्स अगेन आपण पाहतो शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. आता मात्र चुकीला माफी नाही, कारण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने चूक केली होती, त्यानंतर फलंदाजाने ही रन पूर्ण केली, त्यानंतर विकेट होता होता राहिली. आणि जर तर या गोष्टीनं क्रिकेटमध्ये महत्व नाहीये मित्रांनो. फटक्याविषयी सांगायचं झालं तर आधीचा फटका काय कमालीचा आहे का, लाजवाब स्ट्रोक लगावलाय, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पडला आणि फलंदाजानं एका जागेवरती उभं केलाय. पदरालित्याचा वापर या ठिकाणी केला जात नाहीये. षटक क्रमांक दुसरं श्रेष्ठ ठाकूरच्या माध्यमातून आणि षटकामधील जर आपण पाहिलं तर जरूर एक मात्र चेंडू येणं बाकी. लास्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग हिअर. पहिल्या षटकामध्ये अनिल यांनी कमालीची गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र लॉफ्ट पाहायला मिळाला, तो म्हणजे राज पाटीलच्या बॅट मधून एक लॉफ्ट पाहतोय आपण. या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षकाला पीट केलाय, चकवला, चेंडू ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड स्क्वेअरला, सीमा रेषा पार येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. कम ऑन डीजे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय. 17 धावा लागल्या. 17 फॉर लॉस ऑफ. जर आपण विकेट पाहिला तर 2 विकेट्स. दोन महत्वपूर्ण गडी त्यांनी गमावलेत आणि नंतर आपण मॅच कडे पाहिलं तर जरूर 17 धावसंख्येवरती 2 विकेट गमावलेले पाहतोय. एक शॉर्ट ब्रेक घेतला, ज्या ठिकाणी पाणी आणि तशी व्यवस्था केली गेली आहे. रखरखीत ऊन आणि या मैदानावरती आपण पाहिला तर प्रमुख मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहू शकता. घर बसल्या जर तुम्हाला ही स्पर्धा या उन्हामध्ये येऊन पाहायची नसेल तर तुम्ही घर बसल्या स्पर्धेचा आनंद देखील घेऊ शकता. मॅच कडे आपण वळतोय. आतापर्यंत डबल कप वरती धाबा आल्यात 17 धाबा. 17 रन अब तक बन चुके. बहुत ही बढ़िया माहौल है क्रिकेट का. क्या बात है. यानंतर मात्र पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. बॅटिंग पॉवर प्ले जो पाहायला मिळत होता तो बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी रिक्त केला गेला. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रेस्ट्रिक्शन हटवले गेलेत. नियमांवरती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुनर्विचार झाला. 2 षटकांनंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण या ठिकाणी पांगवलं गेलं. 3 षटक येणं अद्याप बाकी आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती आलेला गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती पूर्ण झालं आणि त्यानंतर मात्र धावफलकावरती आपण धावा देखील पाहिल्या. 17 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. अनिल गोरे पुन्हा एकदा आपण पाहतो ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. अगदी त्या माध्यमातून आपण पाहतो षटक क्रमांक 3 हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गोलंदाजी करण्यासाठी अनिल गोरे एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आता मात्र बदललंय. एक लॉंग ऑफ पाहतोय, लॉंग ऑन पाहतोय, त्यानंतर काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर दरम्यान पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहतोय. एक स्लिप देखील तैनात ठेवण्यात आली आहे षटक क्रमांक 3 मैदानावरती. बिहाइंड विकेट मारण्याचा प्रयत्न, चेंडू शॉट फाईन निघाला तैनात. क्षेत्ररक्षक आपण पाहिला जरूर बिहाइंड विकेट क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न मैदानावरती होतोय. आणि धावफलकावरती आपण धावा देखील पाहिला तर 18 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली गेली आहे. अनिल गोरे यांना आपण पाहतो षटक क्रमांक 3 हे त्यांच्या माध्यमातून आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. लाभ करण्याचा प्रयत्न, इलिव्हेशन मिळतंय का, फटका फसतोय आणि या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजनला फलंदाज बाद गडी करत बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
या ठिकाणी लॉक केलाय चेंडू वन बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न शॉट स्क्वेअर लेगला या ठिकाणी पाहतोय आपण क्षेत्ररक्षक तैनात आहे धावफलकावरती धावा देखील पाहायला मिळतात आतापर्यंत आलेल्या धावांविषयी विचार केला धावफलकावरती आलेली एकमात्र धाव 19 धावांपर्यंत मजल मारली गेल्या अनिल गोरे यांना आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती स्कोर केल्या गेल्यात अर्जित केल्या गेल्यात आणि आपण धावसंख्येकडे जरूर वळतोय 19 फॉर लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स षटक क्रमांक 3 अनिल गोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आतापर्यंत जरूर आपल्या या स्कोरला पुढे नेण्याचं काम केलंय पुढे जाताना आपण जरूर पाहतो मॅच कडे आहे रोमांच मॅच जाऊन या पडल्यानंतर आपण चेंडू पाहणार आहोत खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय ऍज पर लॉ नंबर 21 च्या आधारे यस इट इज इट्स नो डिलिव्हरी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानावरती अनिल गोरे या ठिकाणी फ्रेट एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रेट अशा पद्धतीने आपण सामन्याकडे वळतोय चांगला फटका मैदानावरती गॅप मिळणार आहे का चकवा दिलाय धोका चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार कमान डीजे जर आपण ऐकला आवाज तो म्हणजेच जरूर लाभ करण्याचा प्रयत्न व्हॉट अन फॅन्टास्टिक फॅन्टाबल स्ट्रोक आउट ऑफ द पाथ चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या वरून बॅक 6 कमांड डीजे आपण पाहतो मैच इज ऑन हियर ज्या पद्धतीने चढावर पाहायला मिळते ईद का जवाब पद्धत से दे दिया असं म्हणावं लागेल नेक्स्ट डिलिव्हरी या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन आहे मात्र क्षेत्ररक्षक निवडतोय काउ कॉर्नर रिजनला फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन सोनार की तो एक लोहार की कमांड डीजे वाले बाबू गाना चलाओ आतापर्यंत आपण मॅच अनालिसिस पाहतो आतापर्यंत 3 षटक धावफलकावरती आला धावफलकाचा खेळ जर आपण पाहिला तर आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी आहेत त्यांचं नाव आहे अल्पेश जिकुदे यांच्या माध्यमातून एक चांगलं गुणलेखकाची भूमिका त्यांनी बजावल्या धावफलकावरती आल्यात 30 धावा 30 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स आणि 4 विकेट जर आपण पाहिल्या तर अनिल गोरे यांच्या नावावरती आहेत क्या बात है या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतो शफल झालाय वन बाउन्स चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार येतोय दणदणीत खणखणीत पीपीएल चौकार कमांडी आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय काय रोमांच प्रस्थापित झाला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस द लाईन शफल झाला होता चेंडूवरती पूल करण्याचा प्रयत्न धावफलकावरती आलेला धावा देखील आपण पाहतोय आतापर्यंत 35 जणांपर्यंत मजल मारले पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो राहुल शिर्के संघाचा जर आपण पाहिला तर कर्णधार पाहायला मिळतोय अशा माध्यमातून आपण पाहिलं होतं
असा इंटरव्ह्यू आपण घेतला होता. इंडस्ट्री माध्यमात षटक क्रमांक 4 हे हाताळलं गेलं. पहिल्या चेंडूवरती चौकाराला त्यानंतर कमबॅकिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. वन्स अगेन राहुल शिर्के गोलंदाजच्या मोर्चावरती ते सरळ मारा. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय फलंदाजाला नेस्तनाबूत केलाय. फलंदाजाला चारी मुंड्याची कर्णर डिलिव्हरी आपण पाहतोय. फलंदाजाला अगदी कठीण प्रश्न विचारला गेला आणि फलंदाजाकडे या प्रश्नाचं कोणतेही उत्तर नाहीये. दॅट वाज अ डॉट डिलिव्हरी आपण पाहिली. षटक क्रमांक आपण पाहतोय 14 राहुल शिर्के याच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहिलं पुन्हा एकदा तीच नजाकत. काय चेंडू मैदानावरती येतोय, पडल्यानंतर चेंडू स्विंग आणि मिस अशा पद्धतीने पाहायला मिळतोय. धावफलकावरती आलेला हा चेंडू आपण पाहिला तर जरूर डॉट पद्धतीचा पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही या षटकामध्ये आपण पाहिले तर 2 चेंडूंना बाकी. 2 टू गो हियर. वन्स अगेन राहुल शिर्के गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. राईट अप ओव्हर द विकेट. फ्लोर लेगच्या चेंडूवरती आपण पाहतोय मिस जज झाला. मिस केलंय चेंडूला. या चेंडूवरती मॅक्झिमम 6 धावा कुठं आल्या असत्या, पण या ठिकाणी आपण पाहतोय गती परिवर्तन केलं गेलंय. प्रत्येक भात्यामधून निघणारा बाण काहीतरी वेगळा आहे. राहुल शिर्केने आतापर्यंत केलेली गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या पद्धतीने कर्णधार पद भूषवतोय अगदी त्या पद्धतीने कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. क्या बात है. पुन्हा एकदा आपण पाहिलं फुलटॉस चेंडू. या ठिकाणी आपण पाहतो क्रिकेटमध्ये असे बरेचसे चेंडू पाहायला मिळतात आपल्याला लालपेश. ज्या खराब चेंडूवरती त्यांना विकेट देखील मिळते किंबहुना फलंदाजाचा चेंडू खेळता येत नाही. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू जर आपण पाहिले तर ते आपण डॉट पद्धतीचे पाहतोय. आतापर्यंत 4थ्या षटकामध्ये आपण डॉट पर्सेंटेज पाहिला तर 80% ऑफ चेंडू डॉट पाहायला मिळाले. 4 षटकांचा खेळ धावफलकावरती येतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच 35 धावा. 35 रन बन चुके हैं और यहाँ पर 4 विकेट गवाए हैं. ज्या पद्धतीने प्रत्येक या ठिकाणी आलेली स्पर्धा त्या पद्धतीने आलेले प्रत्येक संघ मालक या ठिकाणी स्पर्धा जिंकण्यासाठी आलेत असं म्हणावं लागेल. षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटक म्हटल्यानंतर निर्वाणीचं षटक आपण पाहतोय. या स्पर्धेला आपण आज सुरुवातीलाच मी म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे व्यर्थ गेलं नाही पाहिजे. मित्रांनो, आपल्या आचरणातून आपल्या विचारांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले पाहिजेत. किंबहुना प्रत्येक स्त्रीचा सन्मान आपल्याकडून केला गेला पाहिजे. हे जे मी तुम्हाला सांगतो कारण प्रत्येक दिवशी जर आपण पाहिलं अशा बऱ्याचशा घटना आपल्या कानापर्यंत पोहोचतात. मग आपल्यामधील विचार आणि आपल्यामधील बदलाव जर झाला तर छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली ही सर्वात मोठी मानवंदना ठरेल. वलटू मैदानावरती आपण षटक क्रमांक 5 आणि अंतिम धावफलकावरती येईल. विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा येतोय. धावफलकावरती धाव देखील पाहायला मिळते ती म्हणजेच एकमात्र धाव. स्ट्राईक रोटेट झाली आपण पाहिली. आतापर्यंत 5 षटकामध्ये साईला गिजेला आपण पाहतोय. 5 षटक पहिल्या चेंडूवरती एकमात्र धाव पाहायला मिळते आणि अगदी त्या माध्यमातून आपण या षटकाकडे देखील पाहतोय. एक अंतिम षटक आहे. त्या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाते हे देखील आपण पाहणार आहोत. अगदी आपण पाहिलं पबजी हा खेळ आला होता अशामध्ये ज्या पद्धतीने हेड शॉट दिला जातो अगदी त्या पद्धतीने आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू डोक्यावरती आदळतोय आणि दुखापत झाली नाहीये ना मित्र अशा पद्धतीने, कारण आपली काळजी आपल्याला घ्यावी लागेल. सिर सलामत तो पगडी पचास. कारण आपण अशी घटना क्रिकेटमध्ये जरूर पाहिल्या. फिलिप ह्यूजची ती इनिंग अधुरी राहिली. आपण ऑस्ट्रेलियाचा खेळाडू तो पाहिला होता. डोक्यावरती चेंडू आदळल्यानंतर तो नॉट आउट राहिला आणि त्याला परत कधीच क्रिकेट खेळता आलं नव्हतं. या ठिकाणी शॉट ऑफ बॉल केले ऑन द राइट फटका. फलंदाज बाद वाइड इज लॉन्ग ऑन रीजनला बॅक टू द पवेलियन. अनदर विकेट डाउन. कम ऑन डीजे बजा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण आपलं गीत ऐकलं. परमेश माळी यांचा सुंदर आवाज. ज्या परमेश माळीला सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं स्ट्रगल करावा लागलाय.
परमेशवाडी जर आपण म्हटलं तर धवला म्हटल्यापासून अगदी ज्यांनी प्रोफेशनलिझम मिळवलं आणि परमेशवाडी यांना आपण ऐकतोय, सोनी लाईव्हच्या माध्यमातून त्यांची मुलाखत देखील घेतली होती आणि ती मुलाखत देखील आपण पाहतोय. आणि जरूर परमेशवाडी यांचं सुंदर गीत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यावरती आधारित ठेण्याचा धन्यवाद. हे गीत आपल्या समोर पेश केलं. धन्यवाद डीजे. आपण मॅच कडे बोलतो. साहिल गीजे अप्रतिम षटक या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळतात. राईट अबाउट द विकेट पुढचा चेंडू आपण पाहतोय. पुढे ससावत मॉडर्न फॅन्टास्टिक शॉट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप कव्हरला धावत गेलाय 4 धावांसाठी. पीपीएल 2022 अनदर 4 कमांडीज. इट्स अ 4 रन्स. हिंदुहृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे नंतर जर कोणाचं नाव अगदी आदराने घेतलं जाईल ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि जर त्यांचं गीत आपण ऐकतोय परमेश माळे यांचा आवाज. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशनची कमी आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सोडू द रो. 4 धावांसाठी येतोय. चेंडू दिलाय गोलीगत धोका. 4 धावांसाठी चौकार. कमान डीजे. या ठिकाणी मात्र आपण पाहतो कमबॅकिंग चेंडू नजर हाती और वेट फॉर डिसिजन हिअर. या सिरीज आपण पाहतोय षटक पूर्ण झालंय. कोणती विकेट मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. एक धाव धावफलकावरती अर्जित केली जाईल अल्पेश. आणि ज्या माध्यमातून आपण शेवटची धाव पाहिली रीच घेतली गेली होती आणि जसं वाटलं होतं की विकेट मैदानावरती पाहायला मिळणार का, आणि त्या माध्यमातून विकेट मिळत नाहीये. मात्र षटक क्रमांक आपण 5वा पाहतोय पूर्ण झालाय. धावफलकावरती आतापर्यंत येणाऱ्या धावा देखील आपण पूर्ण करणार आहोत. अनिल गोरे यांनी आतापर्यंत 2 षटक हाताळले. पहिल्या षटकामध्ये त्यांनी केवळ 3 धावांमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर श्रेष्ठ ठाकूरला आपण पाहतोय 14 धावा अशा माध्यमातून पाहायला मिळाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा अनिल गोरे यांनी 13 धावांमध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात आणि 2 षटकांमध्ये त्यांनी 16 धावा देत तब्बल 4 गड्यांना या ठिकाणी त्यांनी बाद केलं. त्यानंतर आपण पाहतोय राहुल शिर्के गोलंदाजीच्या मोर्चावरती आला कॅप्टन. त्यानंतर त्यांनी 5 धावा दिल्या. कोणती विकेट मिळाली नव्हती. त्यानंतर साहिल गिजेला पाहतो 12 धावांवरती 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या इनिंगची समाप्तीची घोषणा ही आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आलेल्या धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती 47 धावा आल्या. माफ करा 27 धावा धावफलकावरती आल्यात आणि 28 धावा तुम्हाला कराव्या लागतील. जर स्कोर लेवल झाले तर या ठिकाणी काय होते तर आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार सुपर ओव्हर खेळवली जाते. एक असा माहोल आपल्याला पाहायला मिळाला होता अल्पेश ज्याच्यामध्ये आपण न्यूझीलंड दौरा पाहिला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड असे मॅच पाहायला होते. T20चे क्रिकेटचे सामने होते ज्याच्यामध्ये तब्बल 2 वेळा एक आपण जी सुपर ओव्हर पाहिली होती आणि त्यामध्ये भारताने विजय मिळवला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज एक जबरदस्त गोलंदाज पाहिला रोहित शर्मा फलंदाजी करण्यासाठी होता आणि ज्याच्यामध्ये 10 धावांची गरज असताना त्याने जबरदस्त फलंदाजी देखील त्या ठिकाणी केली होती. आणि ती मॅच मला अजून देखील आठवते कारण सुपर ओव्हरचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो त्या ठिकाणी ती मॅच इंडिया वर्सेस न्यूझीलंड जर त्याचा उल्लेख करावा लागतो. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतो 27 धावा धावफलकावरती आल्या आणि अजून 28 धावा करायच्या आहेत. 48 रन्स रिक्वायर्ड. 28 धावा 28 या आकड्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. 4-8 यांनी बऱ्याच लोकांचं आयुष्य संपवलंय आणि हा आकडा आपण धावफलकावरती पाहतो. आकड्यांचं गणित आकड्याचं समीकरण फारसं वेगळं आहे. असे बरेचसे आकडे आपल्यापर्यंत येतात ज्या पद्धतीने आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती येणार का की 28 धावा धावफलकावरती रोखण्यात जातील यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. आणि यानंतर आपण जरूर आपले समालोचक मित्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यापर्यंत देखील आपण त्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत. तर ते समालोचक मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं नाव आहे
विनंती करतोय राहिल मांढरे याला. राहिल मांढरे आपण समन्वय कक्षामध्ये यायचा. आठे जावांचं लक्ष कशा पद्धतीने चेस केलं जाईल याकडे आपण वळणार आहोत. एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा आपण पाहतोय. तदनंतर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. कारण आपण पाहतो एक इनिंग संपली आहे आणि यानंतर दोन्ही कॅप्टनला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय जय भवानी कुहिरे विरुद्ध श्रवण विज 11 बेंडसेवाडी. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आणि त्याबरोबर राहील मांढरे, आपण जिथे कुठे असाल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंटेटर राहील मांढरे आपल्याला विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. विनंती करतोय दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला कर्णधार पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच कडे आपण वळतोय. एका बाजूला जय भवानी कुहिरे आहे, दुसऱ्या बाजूला आपण श्रवण द्विज 11 बेंडसेवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करतोय की कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. माझा आवाज पोहोचत असेल तर जरूर मी तुम्हाला विनंती करतोय की आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. कारण प्रत्येक इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत, कारण आपला वेळ वाचला पाहिजे. आणि त्यासाठी बोथ ऑफ द कॅप्टन्स please welcome on the commentary box. पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूहीन नतमस्तक झाला. पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूहीन नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून मी यश मापगावकर समर्थाकडे पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावफलकावरती येणारा धावा देखील आपण पाहिलात. 28 धावा करायच्या आहेत. पहिलं षटक पाव प्लेचा. पहिल्या चेंडूवरती गुपनात एक तमाशा देख अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती स्लॉपशिप खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलंय फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी प्रयत्न पहिल्या चेंडूवरती निष्फळ ठरतोय. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. प्रथमेश मैदानावरती येतोय. षटक क्रमांक पहिला प्रथमेशच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी आपण पाहायला पाहिजे नरेश ज्योती क्षेत्ररक्षकाचं काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आत्मसमर्पण ही भूमिका पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं आत्मसमर्पण कोणाकडून शिकलं पाहिजे. राजा तुम्ही विशाळगडावरती पोहोचा. तोफांची सलामी झाल्याशिवाय मी माझा देह सोडणार नाही. बाजीप्रभू देशपांडे गड आला पण सिंह गेला आपण पाहिलंय. आधी लगीन कोंडण्याचं मगच माझ्या रायबाचं आत्मसमर्पण आणि ते आत्मसमर्पण या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतंय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं प्रथमेशच्या माध्यमातून आहे. धावफलकावरती 2 चेंडू पहिली धाव धावफलकावरती अर्जित केली गेली. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती प्रथमेश काय वेगळेपणा पाहायला मिळणार. चांगला फटका याच्यावरून खेळतो चेंडू डीप मिड विकेट. सीमारेषा पार येतोय. पहिला चौकार कमांडीचे थँक्यू सो मच डीजे मास्टर. पुष्पात राय चित्रपट अल्लू अर्जुन रश्मिका मंडना यांचा अभिनय ज्याच्यामध्ये आपण हे गीत पाहिलं होतं. तेलुगू या गीताचे बोल आहेत. आपल्याला गीत काही समजलं नव्हतं, मात्र एक वेगळा पण आपल्याला एक वेगळी मजा पाहायला मिळाली होती. त्यानंतर पाहतो बॉक्स ऑफिस वरती तब्बल 500 कोटीपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली आणि अल्लू अर्जुन म्हटल्यानंतर सर्वांचाच फेवरेट चित्रपट तो पाहायला मिळाला. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय या ठिकाणी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि वाईट चेंडू धावफलकावरती येतोय. 1 बाउन्सचा इशारा मैदानावरती दिला जाईल का यासाठी आपण पाहतोय 1 बाउन्स अँड इट्स अ नो.
इट्स अ वाईट. आपण पाहतो वाईट जर डबल काप वरती आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 चा अवलंब केला गेला. किंबहुना पडल्यानंतर चेंडू खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा पाहायला मिळतोय. डबल काप वरती येणार धावा आपण पाहिला तर 6 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली गेली आहे. षटक क्रमांक प्रथमेश पाहतोय 6 धाव संख्येपर्यंत मजल मारलेली आपण पाहिली. या ठिकाणी आपण पाहतोय अनुशासित गोलंदाजी करताना वाईट चेंडू डबल काप वरती गेला. पडल्यानंतर चेंडू ऑफ लेग स्ट्रिपच्या बाहेर वळतोय. डबल काप वरती आलेला हा चेंडू जर आपण पाहिला तर जरूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 चा अवलंब करणार आहे. डबल काप वरती येतोय आतापर्यंत आलेला पहिला आणि लागोपाठचा दुसरा वाईट चेंडू आपण पाहतोय. जर या आधीचा चेंडू आपण पाहिला तर जरूर उसळी प्राप्त करणारा वन बाउन्सचा इशारा चेंडू आपण पाहिला होता. त्यानंतर आपण हा वाईट चेंडू देखील पाहतोय. प्रथमेश गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिला प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा येतोय प्रथमेश. राईट काम ऑन द विकेट. या षटकामध्ये पुढचा चेंडू घेऊन अद्याप 2 षटक बाकी. फुलटॉस चेंडू आपण पाहतो ऑन दी राईट करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण चांगला फील्ड मैदानावरती पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांचं वेगळं नातं पाहायला मिळतं. किंबहुना आपण पाहतोय बऱ्याचशा चुकांमुळे क्षेत्ररक्षकाच्या झालेल्या चुकांमुळे गोलंदाजाला एक मॅच मध्ये आपण जरूर पाहिला असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरूर आपण ते पाहतो की गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला त्यानंतर आपण पाहिला की क्षेत्ररक्षणामध्ये झालेला अभाव देखील पाहायला मिळतोय. यानंतर होणारी मॅच आपण पुकारतोय. नो चेंडू मैदानावरती दिला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 21 चा अवलंब केला गेला आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे हात खोलण्याची संधी तुम्हाला दिली जाते. आणि या ठिकाणी आपण मॅच अनाउन्स करतोय. जय भवानी कुहिरे श्रवण ब्रिज 11 बेंचेवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. जय भवानी कुहिरे विरुद्ध श्रवण ब्रिज 11 बेंचेवाडी. या ठिकाणी क्लासिकल स्ट्रोक डबल कापवरती शॉट ऑफ पुलचा फटका. चेंडू सीमारेषा पार. बॅक 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 6 कमान धीज बजा. संपलं. डबल कापवरती 15 आल्या 38 धावा तुम्हाला करायच्या आहेत. तर अजून येणाऱ्या 4 षटकांमध्ये तुम्हाला 33 धावांची गरज आहे. 33 रन बनाने पडेंगे अगर आपको जीतना है यहाँ पर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 15 धावा डबल कापवरती आल्या. काय सपषटक मी म्हणेन ज्या पद्धतीने सपषटक फलंदाजासाठी असेल. कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती त्यानंतर चित्र पालटलं होत्याचं नव्हतं झालं आणि डबल कापवरती 15 धावांचं एक मोठं षटक पाहतोय आपण. टॉस त्या ठिकाणी केला जातोय आपण पाहतोय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय आणि आपण जरूर मॅच कडे वळणार आहोत. त्याबरोबर आपण पाहिलंय सन्माननीय अध्यक्ष आहेत सुशीजी गदमळे साहेब आहेत. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला आपण कर्णधार जरूर पाहिला. दोघांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. टॉस होतोय. छापा की गाठा कोणाच्या बाजूने कौल दिला जातोय. टॉस कोण जिंकला? जय भवानी आपण कुहिरे पाहतो. टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करणार की करणार फलंदाजी? काय उत्तर आहे आपलं? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतोय. आपल्या दोघांना मी बेस्ट ऑफ लक देतोय आणि जरूर आपण यानंतर मॅच नंतर आपण जरूर या ठिकाणी इंटरव्ह्यू जरूर घेऊ. बोलतो मॅच कडे कारण ही मॅच प्रत्येकासाठी फार महत्त्वाची आहे. कारण या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये 15 धावा पहिल्या षटकामध्ये पाहिलं 15 धावा दाखल कापवरती आल्या. गोलंदाजी करण्यासाठी निखिल तरे आपण पाहतोय. या संघामध्ये एक चांगला चेहरा पाहतोय आपण. गोलंदाजी करण्यासाठी येतोय. षटक क्रमांक दुसरा आणि पावसाचं षटक पाहायला मिळत आहे. त्या षटकामध्ये आपण जरूर उल्लेख करतोय. स्टँडर्ड डिलिव्हर चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषा पार. बॅक 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 6 बन.
मॅच मध्ये आपण पाहिलं मॅच इज ऑन हियर, दोन्ही संघांना समान संधी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय ईद का जवाब पद्धत से दे दिया है, सडेतोड उत्तर दिलं जात आहे. तुमच्याकडे जर फलंदाजी असेल तर आमच्याकडे अटॅकिंग गोलंदाजी आहे, तुमच्याकडे जर क्वालिटी गोलंदाज असेल तर आमच्याकडे देखील स्टँडर्ड फलंदाज आहेत, आमच्याकडे देखील ती कॅपॅबिलिटी आहे, आमच्याकडे देखील ती क्षमता आहे, आमच्याकडे देखील संघर्ष करण्याची वृत्ती आहे आणि आम्हाला देखील ही टुर्नामेंट पंचवर्षीय प्रीमियर लीग 2022 जिंकायची आहे. आणि त्यामुळे प्रत्येक संघ आपण पाहतोय, जे ट्रॉफी जर आपण पाहिली तर एक सुरेख आयोजन आणि सुरेख ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. या चेंडूवरती आपण पाहिलं क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर, एका जागेवरती उभा राहिला फलंदाज, एका जागेवरती आपण पाहिलं फलंदाजाला उभं केलं गेलं, त्यानंतर मात्र गोलंदाजाने एक चांगला चेंडू मैदानावरती डिलिव्हर केला. धावफलकावरती आलेला हा चेंडू जर आपण पाहिला तर 22 धावा धावफलकावरती लागला, 22 ऑन स्कोरबुक. षटक क्रमांक आपण पाहतोय निखिल तरे गोलंदाजी करण्यासाठी आला. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मिळाली ती म्हणजे विकेट आणि त्यानंतर मात्र स्पीड मेकरचं काम केलंय. या गोलंदाजाने धावांवरती बांध घातला, या गोलंदाजाने धावांवरती रोख लावला आणि धावफलकावरती 22 धावांचे षटक आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15, त्यानंतर आपण या षटकामध्ये पाहतोय तब्बल 3 चेंडूवरती 7 धावा स्कोर केल्या गेल्या. निखिल तरे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर चेंज ऑफ द अँगल, क्या बात आहे. आपण जी विकेट पाहतोय मातीची विकेट आहे आणि या मातीच्या विकेट वरती खेळताना चेंडू थोडासा थांबून येतोय आणि बरेचदा आपण चित्र पाहिलं की फलंदाजांना या विभागामध्ये जरूर आम्ही अलिबाग विभागामध्ये पाहतो 80% ऑफ विकेट सिमेंटच्या विकेट्स आहेत, मात्र या ठिकाणी आपण विकेट पाहतो ती मातीची विकेट आहे आणि त्याच्यामध्ये गोलंदाजांना या ठिकाणी जरूर त्याचा फायदा मिळतो. पडल्यानंतर चेंडू स्विंगानं मिस पद्धतीचा पाहायला मिळाला, अँगल चेंज होतोय आणि त्यानंतर फलंदाजांना मात्र कुठेतरी टायमिंग सांगण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आता मात्र गोलंदाजाचं कौतुक केलं आणि कुठेतरी माझी नजर लागली की काय अशा पद्धतीने आपण पाहतो धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती आला. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो निखिल तरी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक धाव, त्यानंतर डॉट अँड वन्स अगेन आपण पाहिलं तर अनुशासित गोलंदाजीला कुठेतरी आपण पाहिलंय या ठिकाणी या ठिकाणी हरवलंय आणि धावफलकावरती वाईट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा निखिल तरे, पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू. या चेंडूला तुम्हाला कोणी वाईट देणार नाहीये. पहिल्यांदा चेंडू आपण पाहतो ऑफच्या थोडासा बाहेर पडला, अगदी आपण पाहिलं तर 20 अंशामध्ये हा चेंडू फिरला आणि त्यानंतर मात्र या धावफलकावरती आलेला हा कमबॅकिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. धावफलकावरती येतो डॉट चेंडू, इट्स नॉट. षटक क्रमांक आपण पाहतोय निखिल तरेच्या माध्यमातून धावफलकावरती आलेला हा चेंडू. That was a brilliant extraordinary effort by the bowler. च्या पद्धतीने प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी प्रयत्न केला. निखिल तरे पुन्हा एकदा या ठिकाणी या तो छक्का नहीं, या तो 6 मार दोस्त, बहुत ही बड़ा और लंबा छक्का. कमांडीज बजा. थँक्यू सो मच. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 19 धावांची गरज, 29 धावा धावफलकावरती लगावल्यात. अर्ध्यापेक्षा जास्त टोटल त्यांनी स्कोर केली आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कशाची अशा पद्धतीने सुरुवात केली आहे आणि ज्या पद्धतीने फलंदाज आले त्यांनी फटकेबाजी केली अशामध्ये आपण पाहतोय प्रामुख्याने उमेश पाटील आहे, निखिल पाटील आहे, पाटलांचा दरारा मैदानावरती पाहायला मिळतोय. निखिल पाटील यांच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला आणि उमेश पाटील यांच्या बॅट मधून देखील एक लॉफ्टेड फटका आपण पाहतोय जो डीप मिड विकेट आणि काउकॉर्नरच्या मधोमध लगावला. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक राहिले 18 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे अजूनही 19 धावसंख्येची. 48 रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज अशा पद्धतीने समीकरण मी आपल्यापर्यंत पोहोचतोय. या मॅच मध्ये आहे रोमांच. ही मॅच आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे. पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022
दॅट वॉज ऑन फर्स्ट मॅच ऑन द फील्ड. ज्या पद्धतीने प्रत्येक गोलंदाजाने आतापर्यंत केलेली कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये पाहिली, तर या इनिंग मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये ज्या गोलंदाजांना प्राचारित केलं गेलंय त्या गोलंदाजांवरती केलंय ते म्हणजे आक्रमण. आक्रमण हा एकमेव पवित्र त्यांनी आजमावलाय आणि आता मात्र कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिल्या, अगदी त्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळणार का? गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय 14 षटक मैदानावरती पाहायला मिळेल. ती म्हणजे तिसरे षटक राज पाटील मैदानावरती येतोय. राज पाटील आपण पाहिलं होतं जरूर फलंदाजी करण्यासाठी आला होता, त्यानंतर मात्र आपण पाहतो गोलंदाजीच्या पुरुषावरती पाहायला मिळतोय. आने वाले 18 गेंदों के ऊपर अगर आपको जीतना है तो 19 रन बनाने पड़ेंगे. या ठिकाणी षटक करण्याचा प्रयत्न आहे, फटका फसतोय आणि या ठिकाणी झेल देखील सोडला गेला. हातामध्ये आला आणि तोंडाला लागला नाही, अशा पद्धतीने आपली सिच्युएशन बऱ्याचदा होते आणि तीच सिच्युएशन आपल्याला मैदानावरती अनुभवायला मिळाल्या. धावफलकावरती आपण पाहतोय ही कॅच किती महत्वाची आहे. एक कॅच आपण पाहिली होती श्रीलंकेविरुद्ध सामना होता, तिसरा परंदा या ठिकाणी तो गोलंदाजी करण्यासाठी आला होता. झेल सुटला होता रोहित शर्माचा. तो रोहित गुरुनाथ शर्मा आपण त्याला पाहिलं होतं. त्यानंतर मात्र 264 धावांची खेळी त्यांनी त्यांच्या विरोधात खेळली होती आणि आतापर्यंत द इंडिव्हिज्युअल हाय स्कोर जर आपण पाहिला असेल तर ओडिया क्रिकेटमध्ये तो रोहित शर्माच्या नावावरती आहे आणि तो रेकॉर्ड अजूनही कोणी ब्रेक केला नाहीये. त्याच्यामुळे कॅचेस विन द मॅचेस, यू विल ड्रॉप द कॅचेस, यू विल बी आउट ऑफ द टुर्नामेंट असं म्हणावं लागेल. धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदल झाला. 30 धावा धावफलकावरती आल्या आणि अजूनही तुम्हाला 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा राज पाटील गोलंदाजी करतोय. राईट आर्म और द विकेट. या ठिकाणी मात्र कमालीचा स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार आउट ऑफ द पाथ. गगन भेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. एक आदिवासी बांधवाने गायलेलं गीत अगदी त्याला किती प्रसिद्धी मिळाली आपण पाहतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने गायलेल्या गीताला मिळाली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाची पॉवर देखील आपण पाहिली. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी लोकलाईनच्या शेड्यूलवरती अगदी ओढून तोडून स्ट्रोक खेळला गेला. क्रिकेटच्या माध्यमातून आपण बरेचसे स्ट्रोक पाहिलेत आणि त्यामधील एक कल्पक स्ट्रोक आपण पाहिला. धावफलकावरती 1 धाव आली. धावफलकावरती आपण पाहतोय धावांची गती वाढवली जाते 37 धावा आणि आता मात्र केवळ जिंकण्यासाठी गरज आहे, रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे 11 धावांची. तुम्हाला 11 धावा कराव्या लागतील. 11 रन बनाने पडेंगे. बहुत ही बढ़िया मैच है, बहुत ही बढ़िया क्रिकेट का माहौल है. यहाँ पर लाभ केला समोर दिला आबेलर मार मुझे चेंडू वाईड इस्लामन सीमा रेषा पार बॅक 6. कम ऑन डीजे. थैंक यू सो मच डीजे मास्टर, क्या बात है. पुन्हा एकदा आपण पाहतो ब्रँड स्ट्रोक कमालीचा फटका. या ठिकाणी आपण पाहिला तर मॅच विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय. क्या बात है. फलंदाज जर आपण पाहिला या ठिकाणी जबरदस्त फटकेबाजी केली ती म्हणजे राहुल शिर्केनी. नाम तो सुना होगा. आक्रमक फटकेबाजी करत या मॅच मध्ये 21 धावांची नाबाद खेळी करणारा राहुल शिर्के आपण पाहतोय. जर आपण पाहिलं तर राहुल शिर्केने काय फलंदाजी केली. फुलटॉस चेंडू आला त्याला फिरकावून दिला, त्यानंतर लगावला फॅन्टास्टिक षटकार. धावफलकावरती येतोय वन्स अगेन बिग हिट षटकार. सन्माननीय दिनेश गुदे पाहायला मिळतात. ज्योतिपाडा ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील मी स्वागत करतोय.